तर मित्रांनो, फायनली हायकोर्ट असोसिएटच्या परीक्षेची तारीख आलेली आहे. 6 सप्टेंबर 2026 ला आपली त्याच्यामध्ये ही एक्झाम असणार आहे. तसं आपल्याला सुरुवातीला आयडिया होतीच त्याच्यामध्ये की आपला वेळेत सिलेबस कंप्लीट होईल. बऱ्याच लोकांनी प्रिडिक्शन केलं होतं की ही परीक्षा 10 दिवसात घेतील, 15 दिवसात घेतील, फार तर फार 20 दिवस देतील, म्हणजे त्याच महिन्यात घेतील असं बरेच लोक म्हणत होते. पण आपल्या आयडियाप्रमाणे आपल्या ह्याच्या पद्धतीने आपण जसं सिलेबस कव्हर केला त्या पद्धतीनेच तुमची ती परीक्षा आपल्याला अजून पुढचा सुद्धा वेळ मिळालेला आहे. 6 सप्टेंबरला तुमची परीक्षा असणार आहे. आता ज्या लोकांनी अजूनही परीक्षेची तयारी सुरू केली नाही, ज्यांना अजूनही आपला कोर्स विकत घ्यायचा आहे, अशा लोकांबद्दल तुम्हाला सांगत आहे की आपल्या कोर्समध्ये आपण जे लेटर रायटिंग आहेत समजा, म्हणजे हायकोर्ट असोसिएट ह्या पदावर काम करत असताना प्रॉब्ली तुम्हाला कशा प्रकारचे पत्र लिहावे लागू शकतात याचा एक अंदाज लावून आपण तुम्हाला तशा प्रकारचे प्रॉब्लेम बनवून दिले. जसं आपल्याला परीक्षेला प्रश्न असतो, जसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये लेटर रायटिंगचा तुमचा प्रश्न ड्राफ्ट केला गेलेला आहे, तशाच प्रकारचे आपण काही प्रश्न तुम्हाला ड्राफ्ट करून दिलेत. एवढंच नाही, त्याचे मॉडेल आन्सर्स पण आपण तुम्हाला बनवून दिलेत. प्रिसाइज रायटिंग असू द्या, ते सुद्धा जसं परीक्षेला विचारलं होतं त्या पद्धतीचे ड्राफ्ट आपण तुमचे घेतलेत. त्याचं तुम्हाला प्रिसाइज त्याच्यामध्ये करून किती कॉम्प्रेस करायचं ह्या पद्धतीने आपण तुम्हाला मॉडेल उत्तर बनवून दिलेले आहेत. बाकी सगळे जे विषय आहेत लॉचे, त्याचे पण तुम्हाला लेक्चर्स आपण दिलेले आहेत. ठीक आहे, ते आपण लाईव्ह लेक्चर पण घेतलेले आहेत, त्याचं रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचे नोट्स वगैरे पण तुम्हाला आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. आता हायकोर्ट असोसिएट आपल्या बॅचमध्ये सगळ्या विषयांचे लेक्चर्स आपले कंप्लीट झालेले आहेत. फक्त एक्सेप्ट हायकोर्ट असोसिएट रूल्स ते मोठे आहेत, ते अर्धे झालेले आहेत आपले. बाकीचे जे त्याच्यामध्ये 25 लेक्चर आपले झालेले आहेत. ठीक आहे, 25च्या आसपास लेक्चर झालेले आहेत. अजून एक 25 लेक्चर त्याच्यामध्ये होतील. म्हणजे अजून पुढचे 5-6 दिवस आपल्याला लागतील हायकोर्ट असोसिएटचे रूल्स कंप्लीट करायला. जेवढे आपण विषयांच्या परीक्षा म्हणजे लेक्चर्स आपण घेतलेले आहेत त्याच्यावर आपण टेस्ट पण घेतोय. आणि आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्याप्रमाणे तुमची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पण असते आणि एमसीक्यू पण असते. म्हणजे वेगळाच आमचा पॅटर्नच वेगळा जे आपण म्हणतो तसं हायकोर्ट असोसिएटचा काहीतरी आहे. तर त्या पद्धतीने आपण तुम्हाला एमसीक्यूच्या पण पद्धतीने बनवून देतोय प्रश्न, सोबतच डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे प्रश्न पण आणि त्याचे मॉडेल उत्तर पण आपण बनवून देतोय, आणि विथ केस लॉज आपण ते सगळ्या गोष्टी ऍड करतोय. तसं हायकोर्ट असोसिएटसाठी एवढं कॉम्पिटिशन नाहीये की तुम्ही उत्तर लिहित असताना प्रत्येकाने, आता जसं आपण जेएमएफच्या मेन्सच्या बॅचमध्ये किंवा ऍडिशनल पीपीच्या बॅचमध्ये जिकडे कॉम्पिटिशन जास्त असतं, प्रत्येक लॉंग क्वेश्चन्स मध्ये आपण 2 तरी केस लॉ आपण टाकतो आणि शॉर्ट नोट मध्ये आपण एखादी केस लॉ ऍड करतो. तेवढं कॉम्पिटेटिव्ह प्रकारचं वातावरण हायकोर्ट असोसिएटसाठी असणार नाही. तुम्ही परफेक्ट उत्तर जरी लिहिले त्याच्यामध्ये तरी सुद्धा आपले सिलेक्शनचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत. पण तरीही आपला पेपर थोडासा बाकी लोकांपेक्षा वेगळा यावा म्हणून आपण तुम्हाला प्रत्येक विषयांवर, प्रत्येक समजा लॉवर, स्टॅम्प ऍक्ट असू द्या, कोर्ट फी ऍक्ट असू द्या, अशा प्रत्येक विषयांवर महत्वाचे केस लॉज पण आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्या कायद्यांवर कुठला जरी प्रश्न आला तरी तुम्हाला ते लँडमार्क जजमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करता येतील, आणि आपलं उत्तर जे आहे ते बाकीच्या लोकांपेक्षा थोडंसं आपल्याला म्हणजे आपल्या उत्तरातली वेगळे पण त्याच्यामध्ये दाखवता येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते आपण कोर्सेस कव्हर केलेले आहेत. ज्यांना अजूनही इथून पुढे तयारी करायची हायकोर्ट असोसिएटची, फॉर्म भरलेला आहे, तर त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार न करता, म्हणजे असे विचार अजिबात करत बसू नका 6 सप्टेंबरला आता डायरेक्ट परीक्षा आली, इथून पुढे माझं काय होईल. हायकोर्ट असोसिएट रूल्स जे आहेत ते दिसायला फक्त मोठे आहेत, पण या सगळ्यांचं एक प्रकारचं नातं आपल्याला सीपीसी सोबत बघायला मिळतं. समजा मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो. अनसॉल्ड पर्सनच्या बाबतीत किंवा मायनरच्या बाबतीत आपण काय पाहतो की त्यांच्यासाठी गार्डियन वगैरे अपॉइंट करायला लागतो. तर ती गार्डियन अपॉइंट करायची प्रोसिजर वगैरे तुम्हाला इकडे रूल्स मध्ये दिलेले असणार. तुम्ही समजा सीपीसी मध्ये मनी ऑर्डर मध्ये आपण पैसे वगैरे भरतो, तर ते पैसे भरलेले जे असतात त्याची प्रोसिजर आणि ते पैसे रेकॉर्डवर घ्यायची पद्धत तुम्हाला इकडे रूल्स मध्ये दिलेली असणार. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी आपण सीपीसी मध्ये तुम्हाला करायच्या म्हणून सांगितलेल्या आहेत त्या प्रकारच्या गोष्टींची बॅकग्राऊंडची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला इकडे बघायला मिळते. डॉक्युमेंटचं इन्स्पेक्शन असू द्या, म्हणजे जेवढे ऑर्डर सीपीसी मध्ये दिलेत ना त्या प्रत्येक ऑर्डरचं ऍक्च्युअल कोर्टात एक्झिक्युशन कसं केलं जातं हे आपल्याला इकडे बघायला मिळतं. तुम्ही ती कोर्ट फी वगैरे सुद्धा कशी भरायची, किती म्हणजे कुणाकडे भरायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे प्रोटोनोरे किंवा जे सिनियर मास्टर असतात त्यांचे किती महत्वाचा रोल आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी पण आपल्याला ओरिजिनल साईडच्या रूल्स मध्ये बघायला मिळतात. तर त्या सगळ्या इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने समजावून घेतल्या जाऊ शकतात. मी तर तुम्हाला असं म्हणेल की सीपीसी ज्यांना चांगलं लक्षात आलेलं आहे त्यांना हायकोर्ट असोसिएट रूल समजून घ्यायला फार जास्त वेळ त्याच्यामध्ये लागत नाही. आणि बाकीच्या कायद्यांबद्दल तर तुम्हाला एक कॉमनच प्रोसिजर आहे. बाकीच्या एवढ्या सगळ्या ऑर्डर तुम्हाला दिसतात, पण एक कॉमन लॉजिक त्याच्यामध्ये असं असतं की समजा चार्टर्ड अकाउंटंट लोकांसाठीचा काहीतरी कायदा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रेफरन्स असेल तर तो हायकोर्टाकडे द्यायचा, तर त्याच्यासाठीची स्पेशल ऑर्डर त्यांनी दिली तुम्हाला. समजा दुसऱ्या कुठल्या तरी पोस्को सारख्या कायद्यामध्ये काहीतरी हायकोर्टाला रेफरन्स द्यायचा, त्याची स्पेशल ऑर्डर त्यांनी तुम्हाला दिली. असे बाकीचे जेवढे सगळे स्पेशल कायदे आहेत ह्या स्पेशल कायद्यामध्ये जे काही आपण रेफरन्सेस पुढे हायकोर्टाकडे पाठवतो त्या सगळ्यांची प्रोसिजर तशी बऱ्यापैकी कॉमनच आहे. म्हणजे अर्धा आपण रूल्स पाहिलेले आहेत, बाकी इथून पुढचे अर्धे जे आहेत ते अशाच प्रकारचे दिलेले आहेत, ज्याला बघायला गेलं तर तसं तेवढा जास्त वेळ लागत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा तुम्ही करायचं असेल तर करू शकता. आपलं करंट कोचिंग क्लासेसचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा,
प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल, किंवा ह्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअपला नंबर आहे त्या नंबरवर पण तुम्ही मेसेज करू शकता. ह्या नंबरवर जर तुम्ही मेसेज केला, तुम्ही जर आपल्या ऑलरेडी ग्रुपमध्ये नसाल व्हॉट्सअपच्या, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण मिळेल. म्हणजे जेवढं काही आपल्या परीक्षांबद्दलचे अपडेट असतात ते आपल्याला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत असतात. तर तिथे तुम्हाला ऍप्लिकेशनची पण लिंक मिळते. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. JMFC प्रिलिमच्या फोल्डरमध्ये हायकोर्ट असोसिएट म्हणून एक आपली बॅच आहे, तिथून तुम्हाला ती बाय करता येईल. आणि काही अडचण वगैरे असेल, तुम्हाला बॅच बद्दल काही तुम्हाला क्वेरीज असतील, तर तुम्ही या नंबरला फोन करून सुद्धा मला विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.